तर विराज नेहमीच म्हणायचा, आई वेळ काढून शेंगदाण्याचे लाडू बनव. तर त्याचीच ही तयारी आहे. नमस्कार मंडळी. तर विराजला आवडणारा पदार्थ कोणता असेल तर तो आहे शेंगदाण्याचे लाडू, आणि त्याला खरंच खूप आवडतात. त्यासाठी मग मी आज ठरवलं की आज काही करून त्याच्यासाठी ते लाडू बनवायचे. तर त्यासाठी मी जे काही साहित्य लागतं ते वरती काढलेलं आहे, आणि गूळ तेवढा नव्हता बारीक कापलेला, तर म्हटलं तो अगोदर कापून घ्यावा. आणि ही जी विळे आहे त्या विळेने मला खरंच खूप छान बारीक गूळ कट करता येतो किंवा कापता येतो. त्यामुळे मग मी पूर्ण 1 किलोचा गूळ हा कापून घेतलेला आहे. खरं तर 1 किलो गूळ हा लागणार नाहीये, पण म्हटलं कापून ठेवावा, कारण आमच्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या पदार्थामध्ये गूळ हा नेहमीच वापरलेला जातो, आणि जर कापलेला असेल तर मग बरं पडतं. त्याच्यामुळे मग मी पूर्ण 1 किलो गूळ हा कापून ठेवलेला आहे. तर मी कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये टाकलेल्या आहेत मेथी. मेथी ह्या छान तुपामध्ये भाजून घेतल्या, आणि शेजारीच माझी चालली होती स्वयंपाकाची तयारी. त्यामध्ये घातलं होतं मी पालक शिजण्यासाठी. तर त्यानंतर मग मी डिंक हा छान भाजून घेतला. जोपर्यंत डिंक फुलत नाही तोपर्यंत छान तुपामध्ये परतायचा, कारण म्हणजे डिंक जेवढा फुलेल तेवढाच खरं म्हणजे बारीक होतो मिक्सरलाही. त्यानंतर मग मेथी आणि डिंक मी मिक्सरला छान बारीक करून घेतलं, आणि तोपर्यंत काजू आणि बदाम देखील मी छान लाल होईपर्यंत तुपामध्ये भाजून घेतले. जे मी मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे मेथी आणि डिंक, तो मी एका छोट्याशा वाटीमध्ये काढून घेतला, कारण मला असं जाणवत होतं की त्यामध्ये थोडंफार डिंक राहिलेला आहे, जो की पूर्णपणे आतमध्ये तळलेला नाहीये. त्याच्यामुळे मग मी इथे एक ट्रिक वापरणार आहे, तीही तुम्ही नक्की वापरा जेव्हा तुम्ही लाडू बनवाल त्यावेळेस. तर हे जे मिश्रण मी वाटीमध्ये काढलं त्यामध्ये मी गरम तूप हे ॲड केलेलं आहे, आणि तुम्ही बघता जो काही छोटे छोटे डिंक राहिले होते ते बरोबर ह्यात गरम तुपामध्ये फुलून वरती येत आहेत, आणि त्यामुळे मग कुठलाही डिंक आपला बारीक होण्यापासून राहत नाही, तो पूर्णपणे बारीक होतो. त्यानंतर मग मी काजू बदाम ही मिक्सरला छान बारीक केले, आणि शेंगदाणेही छान वाटून घेतले बारीक. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपल्याला खसखस घालायची राहिली. त्यामुळे मग मी दुसरी कढई गरम करण्यासाठी ठेवली आणि त्यामध्ये खसखस भाजून घेतली. खसखस बारीक असल्यामुळे पूर्णपणे बारीक होत नाही, त्यामुळे मग मी थोडंसं मिश्रण त्यामध्ये घातलं शेंगदाण्याचं, आणि ते बारीक करून घेतलं. तोपर्यंतच दुसऱ्या कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवलं, आणि जे मेथीचं आणि डिंकाचं मिश्रण होतं ते मी त्या तुपामध्ये टाकलेलं आहे, आणि हे खसखस मी बारीक करून घेतली आणि ती देखील मी त्या मिश्रणामध्ये टाकली. आणि जे खारीक खोबरं होतं ती पूड आमच्या घरामध्ये नेहमीच असते. आम्ही एकदमच 1-1 किलो हे बाहेरून बारीक करून आणतो मोठ्या गिरणीतून, आणि तीही मी यामध्ये ॲड केलेली आहे. म्हणजे जेमतेम 1 किलो शेंगदाणे आहेत, आणि त्यामध्ये थोडंसं मी खारीक खोबऱ्याची पावडर टाकलेली आहे, आणि काजू बदाम, खसखस, वेलची, डिंक, मेथी, गूळ असा हा सर्व पदार्थ आहेत. आणि जे मी तूप गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्याच मिश्रणामध्ये मी गूळ हा टाकलेला आहे, आणि जोपर्यंत गूळ पूर्णपणे बारीक होत नाही तोपर्यंत छान हलवत राहायचं, मिक्स करत राहायचं. आता ह्या कढईमध्ये तूप, आणि तुपामध्ये जे मी मिश्रण टाकलं होतं मेथी आणि डिंक, हे मिश्रण ही याच गुळामध्ये आहे, आणि नंतर टाकलेलं आहे गूळ. म्हणजे हे 4 पदार्थ आता ह्या कढईमध्ये आहेत. ते टाकण्याचं कारण एकच, जरी डिंकाचे थोडेसे बारीक कण राहिले तर ते छान फुलून निघतात, आणि मेथीचं म्हणाल तर मेथी जरा कडू लागते, त्यामुळे मग ह्या गुळामध्ये छान मिक्स झाली तर मग लाडू पूर्ण कडू लागत नाहीत. हेल्दी असते मेथी खाल्लेली, पण जास्त अशी आपण कोरडीच मिक्स केली तर ती कडू लागते. त्यामुळे मग मी ती गुळाच्या पाकामध्येच ॲड करते, आणि गूळ पूर्ण बारीक म्हणजे वितळेपर्यंत गॅस फुल ठेवायचा, आणि जोपर्यंत उकळी येत नाहीये तोपर्यंत छान हलवत राहायचं. आणि एक उकळी आल्याच्या नंतर
तो मी पाक या म्हणजे मिश्रणामध्ये टाकलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं. तर यासाठी मी कोणतंही प्रमाण नाही वापरलेलं. जेमतेम 1 किलो शेंगदाणे होते आणि त्यासाठी अर्धा किलोच गूळ हा वापरलेला आहे. आणि सारण खूप गरम आहे, पाक गरम असल्यामुळे. त्यामुळे मग हाताला चटके बसतायत. पण गरम-गरमच लाडू छान वळले जातात आणि पटकन होतात. पण दुसऱ्याही पद्धतीने लाडू बनवू शकतो पाक न करता. त्यासाठी काय नाही, सर्व साहित्य बारीक करायचं आणि त्या साहित्यामध्येच गूळसुद्धा बारीक कापलेला मिक्स करायचा आणि मिक्सरला वाटायचं आणि आपण त्याचे डायरेक्ट देखील लाडू बनवू शकतो. पण तसे लाडू मला आवडत नाहीत. मला हा अशा पद्धतीचा लाडू आवडतो. त्यामुळे मग मी अशाच पद्धतीने बनवते आणि मी सर्व लाडू हे बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर मग स्वयंपाक होता आणि कस्टमरचे काही अर्जंट मला ड्रेस देखील द्यायचे होते. त्यामुळे मग म्हटलं पटापटा आवरलं पाहिजे. त्यामुळे मी गरमच लाडू डब्यामध्ये भरले, पण झाकण काही लगेच लावलं नाही. म्हटलं स्वयंपाक होईपर्यंत असेच डब्यामध्ये उघडे राहू देत, त्यानंतर मग झाकण लावूयात. आणि काही स्वयंपाकामध्ये काही खास नव्हतं आज. पालकची भाजी, भात आणि भाकरी एवढंच होतं. तर पटापट मी किचनही आवरलं आणि आई आणि दादा गावाकडे गेले होते. तर त्यांनी येताना बरीचशी फळं घेऊन आले होते. तर ती फळं देखील मला पिकायला ठेवायची होती. त्यामध्ये चिकू होतं, रामफळ होतं, पेरू, कवठ अशी बरीचशी फळं गावावरून घेऊन आलेले आहेत आणि तेही घरच्या झाडाचे. त्यामुळे खायला खरंच खूप छान लागतात. मग मी किचन ओट्यावर हे सर्व काम आवरलं आणि ही फळं मी पिकण्यासाठी ठेवली. हे 2-3 झाडाचे चिक्कू आहेत, त्यामुळे मी सर्व वेगवेगळे ठेवले पिकण्यासाठी आणि एकाच झाडाचे 3च चिक्कू घेऊन आले होते आई, की त्या झाडाला खरंच पाड लागलाय की नाही हे चेक करण्यासाठी. तर ते 3 चिक्कूसुद्धा मी सेपरेट पिकण्यासाठी ठेवलेले आहेत आणि ही रामफळ देखील. मग हे पटकन मी आवरून घेतलं. त्यामध्येच आम्हाला एक चिक्कू पिकलेला दिसला, तर तो मी आणि विराजने खाऊन घेतला. खूप छान लागतं गावाकडचं फळ. कोणतीही औषध फवारणी नाही, काय नाही. तर त्यामुळे खायला खरंच खूप छान टेस्टी लागतात. आणि त्यानंतर मग मी सर्व इथलं आवरलं आणि घरचे मेंबर येईपर्यंत म्हटलं स्टिचिंगचं काम करून घ्यावं. कस्टमरने मला सांगितलं होतं की मला उद्या सकाळी लागतील हे सर्व ड्रेस. तर त्यामुळे मग मी संध्याकाळीच रेडी केले. पण कस्टमर काही घेऊन गेलेलं नाही आहे. म्हणजे होतं बऱ्याचदा असं होतं की कस्टमर सांगतो आपल्याला की मला पाहिजे उद्या, पण ते घेऊन जात नाहीत. त्यामुळे मला हे कधी-कधी असं वाटतं की यार आपण एवढी घाई केली, एवढं त्यांचा वेळात वेळ काढून स्टिच केला आणि ते घेऊनच नाहीत गेले. तर तुमच्या बाबतीत असं होतं का? नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, ह्या पद्धतीने लाडू नक्की ट्राय करा. खरंच लाडू खूप छान होतात, टेस्टी होतात, मस्त होतात. खाण्यासाठी खरंच हेल्दी आहेत आणि आपण लहान मुलांना सकाळी नाश्त्यासाठी नक्कीच देऊ शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चलो बाय.